ती असं का करत होती? इट्स ऑल ड्रामा. हो, ड्रामाच आहे सगळा. आता म्हणे लस्ती का दिसत होती. आता या विषयावर चर्चा नको. जे काही करायचं ते नेत्र आणि इंद्राने ठरवतील. काय होतंय हे? का होतंय? का घडतंय असं? माझ्या कानात तो आवाज कसला घुमतोय? अंत जवळ आलाय का माझा? नाही 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 नाही, माझा अंत कसा होईल? मी तर अमर आहे. नेत्राने माझा गळा चिरला तरी जिवंत राहिले ना मी.
मग मग मरेन कशी मी? विरोचक अमर आहे. नाही नाही, हा अंत नाहीये. पण मग कदाचित कदाचित ही नवी सुरुवात आहे. हा आवाज, हा नाद मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. शोधायला हवं. हे सगळं नक्की काय आहे ते शोधायलाच हवं. काल रात्री सुद्धा रुपालीची अवस्था तशीच झाली होती. अचानक कानावरती हात ठेवून झोपेतून उठली. खूप घाबरली होती ती. हे काहीतरी वेगळं आहे. वेगळं म्हणजे? म्हणजे ही एखादी विरोचकाची नवीन चाल असू शकते. तो डायव्हर्ट करतोय आपल्याला. नाही, मला नाही वाटत तसं. खरं तर रुपालीच्या बोलण्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. पण ती आता जे काही करते ते मुद्दामून करते असं नाही वाटत मला. कारण तसं असतं तर मला कळलं असतं. ती जेव्हा मुद्दामून करते ना, तेव्हा ती बेडरूम मध्ये मला बोलून दाखवते. विक्षिप्त हसते. पण तसं तिने काहीच केलं नाही. तिची अवस्था भयानक झाली होती. मग नक्की असं काय घडतंय ज्याचा विरोचकाला एवढा त्रास होतो? नाही तर मला असं वाटतं आता आपण कुठल्याच कन्क्लुजनवर नको यायला. पण जर खरंच तिच्या कानात आवाज ऐकू येत असतील तर ते कसले आवाज आहेत? कावळ्यांचे? किंवा देवी आईच्या देवळातला घंटानाद? पण मग हे सगळं अचानक आत्ता का घडतंय? काल जे झालं म्हणजे गळा कापल्यावर सुद्धा रुपाली अचानक जिवंत झाली. ह्याच्याशी निगडीत असेल का हे सगळं? नाही, काहीतरी वेगळं आहे. पण ते जे काही आहे ते लवकरात लवकर कळायला हवं. मग ती अशी त्या भिंतीसमोर जाऊन का उभी राहिली होती? देवी आई आणि विरोचकामधल्या या युद्धातलं हे एक नवीन कोड आहे आणि ते लवकरात लवकर सुटायला हवं. अस्तिका, अस्तिका नसली तर काय झालं? मी एकटी पुरेशी आहे.
त्रिनयनीचा धागा. दक्षिण प्रयाण. दक्षिण प्रयाण. काय झालं? काय नाही. नेत्र मला माहिती आहे काहीतरी सुरू आहे तुझ्या डोक्यात. काय झालं? हे विरोचकाने जे काही नवीन सुरू केलंय त्याबद्दल विचार करतेस का काही? साहेब, खरं सांगू, मी अजून तसं काही ठरवलं नाहीये. पण तुम्ही म्हणाला होता ना, विरोचकासमोर आक्रमक व्हायला हवं. मला असं वाटतं ती वेळ आली आहे. पण म्हणजे नक्की काय करायचं आता? नाही, बाकी कोणी काही नाही करायचं. जे काही करायचं ते मी करणार. नेत्र, विरोचकासमोर असं काहीतरी करणार ज्यामुळे विरोचक आक्रमक व्हायला प्रवृत्त होईल. अविचाराने असं काहीतरी बोलेल किंवा असं काहीतरी करेल ज्यामुळे आपल्याला पुढचा मार्ग दिसेल. विरोचक आता हे असं काहीतरी विचित्र वागायला लागलंय. त्यामागे नक्की काय आहे ते शोधायला हवं. आणि अजून आपल्याला पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल सुद्धा काहीच कळलं नाहीये. ते कोण सुद्धा सोडवायचंय. नेत्र, नेत्र, बाबा, विरोचक, विरोचक बाबा, काय विरोचकाचं काय? काही काही घडलंय का? हो, घडलंय. मी आता आमच्या बेडरूम मध्ये गेलो होतो तेव्हा रुपाली स्टूल घेऊन वॉर्डरोबच्या वरती काहीतरी शोधण्याचा पाहण्याचा काहीतरी प्रयत्न करत होती. मला काही कळलं नाही. नंतर ती आरशाकडे एकटक बघत उभी होती. आरशाकडे? हो. आरशात काय बघत होती? नाही, मी काही पाहू शकलो नाही कारण मी बेडरूमच्या आत गेलोच नाही. मी लगेच तुला सांगायला आलो. मला असं वाटतं नेत्रा, तू जर रुपाली नसताना आमच्या बेडरूम मध्ये गेलीस ना तर तुला काहीतरी क्लू मिळू शकेल. तुला काहीतरी कळू शकेल. बरं ऐका,
इन केस रुपाली खालती आली, कदाचित येईल ती खालती, तर तुम्ही दोघं जण आमच्या बेडरूममध्ये जा. बाबा पण ती परत लगेच वर आली तर? आणि मी लक्ष ठेवेन तिच्यावर. आणि इन केस ती वरती यायला निघाली तर मी फोन करून कळवेन. ठीक आहे? मला हे कळत नाही ती वॉर्डरोबवर काय शोधत होती पण. हे आली. दक्षिण आरशावर काही नाही आहे. कपाटावर काय बघत असेल? नेत्रा तू तर मी बघतो. सावकाश. काही सापडतंय? नाही. दक्षिण दक्षिण दिशा. मला कोणीतरी दक्षिण दिशेला जायला प्रवृत्त करतंय. पण कोण आणि आणि का चाललंय हे सगळं? त्रिनयना करते काय सगळं? दक्षिणेला जाऊन माझा घात करायचा बेत आहे का? हे तर तुझ्या गळ्यातलं देवी आईचं लॉकेट आहे ना? हेच बघत असेल का ती कपाटावर? म्हणजे असती का कपाटावर लपलेली असायची? पण मग आत्ता का बघत होती कपाटावर?